थँक्यू फॉर द न्यूज. तुझी काही इन्फॉर्मेशन दिलीस त्याच्याबद्दल मी रिसर्च करेन आणि त्याच्याबद्दल एक बुलेटिन पण बनवेन. पण ही जी तू न्यूज दिलीस त्याच्यामुळे आपल्या नात्यात काहीच फरक पडणार नाहीये, हे लक्षात असू दे. आणि इरा माझी मुलगी आहे आणि मी इराची आई. इराचा सांभाळ करायला मी समर्थ आहे आणि आमच्यामध्ये येण्याचा प्रयत्नही करू नकोस. आणि पुढच्या वेळेला अपॉइंटमेंट घेऊन यायची. अपॉइंटमेंट. ऑफ कोर्स सर. सॉरी बाळा. चल झोपायला जायचं ना. चल उचल. हाँ बापू बोल ना. अगं माझी काऊ डार्लिंग, माझी जाने मन, मेरे आसमा का चांद. मस्का बाज झाला. काय हवंय सांग. अरे माझं एक काम होतं का तुझ्याकडे, म्हणजे मला थोडेसे ना पैसे हवे होते. एक काय पैसे, आता तुला हल्लीच तर दिले होते ना. अरे छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी. मी ना नवरात्र आली आहे ना, तर मग चालत चालत ना एकविरा आईच्या दर्शनाला चाललोय पालखी सोबत. आणि हे कशासाठी माहितीये का, माझी काऊ मला हो म्हणावी ना म्हणून. अय्या, मी नवसाची गर्लफ्रेंड. हो ग, गर्लफ्रेंड माझी नवसाची गती. मला ना फक्त 2000 रुपये हवे होते. आणि तुला माहितीये, हा नवस जर फेडला नाही ना तर मग तू माझ्या आयुष्यातून. थांब जरा, मी करते काहीतरी. लव यू बाबू यार, किती चांगली आहेस तू, तुला माहितीये का. ठेवतोस आता फोन. ठेव मग. बाय बाय. कुठून पैसे आणून देऊ आता याला. आय एम सॉरी तारिणी बेबी, पण अशा वेळी मी तुझ्याशिवाय कुठे जाणार. आता मी तुझ्याकडनं पैसे घेणार. शांत व्हा तुम्ही, मला सांगा काय झालंय. तू शांत रे, हूँ कहू छू. साहेब माझी मुलगी आहे नी, काल रात्री गरबा खेळायला गेली होती, पण ती परतच आली नाही अजून. साहेब तुम्ही काय पण करा, पण शोधून काढा तिला. कुठे गेली होती गरबा खेळायला. साहेब ते गोकुल नगरची बिल्डिंग आहे ना, तिकडेच गेली होती गरबा खेळायला. बिल्डिंगची समधी मुलं मुली होते, ते पण सगळे तिला शोधतात पण ते सापडतच नाहीये साहेब. तुम्ही काय पण करा आणि तिला शोधा. तुम्ही शांत व्हा. मला एक सांगा, तुमच्या मुलीचं काही प्रेम प्रकरण वगैरे. अरे नाही नाही साहेब, असं काय पण नव्हते. शांत रे, कंप्लेंट करीचे ने. साहेब काल सेंट्रल पार्कच्या गरब्यातून एक मुलगी गायब झाली होती. हा तिचा फोटो आहे, सगळ्या पोलीस स्टेशन मध्ये सर्क्युलेट करायला सांगितलंय. तू शांत रे. तुम्ही शांत व्हा आधी. सर मला माहिती, आपण ह्या प्रकारच्या केसेस आधीही पाहिलेल्या आहेत, पण दुर्लक्ष करून नाही चालणार आहे. सर आपल्या उत्सवाला, आपल्या आनंदाला कोणीतरी गालबोट लावायचा प्रयत्न करताय. सर हे सगळं गुलाब करतोय कारण आपण त्याची मोठी डील होऊ दिली नाही म्हणून तो हे सगळं करतोय. पण आपल्याला हे सिद्ध करावं लागेल. आपल्याला मिळालेला क्लू आणि गुलाबची इन्व्हॉल्वमेंट या गोष्टी आपल्याला सिद्ध कराव्या लागतील. आणि मला खात्री आहे टीम तारिणी हे काम नक्कीच पार पाडेल. मला खरंच आपल्या टीम बद्दल अभिमान वाटतो. मला अभिमान वाटतो तारिणी तुझा. आपल्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी तू पोलीस खात्यात जॉईन झालीस आणि माझ्या एका शब्दाखातीर या युनिटला जॉईन केलंस. केदार तू सुद्धा तुझ्या लहानपणी तुला आणि तुझ्या आईला सोडून गेलेल्या माणसाला शोधण्यासाठी म्हणून तू पोलीस खात्यात आला होतास आणि आज टीम तारिणीमध्ये आहेस. मला खरंच अभिमान आहे तुझा. फातिमा डॅशिंग पोलीस ऑफिसर आणि तितकीच सच्ची समाज कार्यकर्ती. तिच्या या समाजकार्यामुळे तर आपण या अनाथालयामध्ये आपला
डेरा बसवू शकलोय अगदी बेमालूमपणे, कोणालाही न कळता. हेड कॉन्स्टेबल नित्यानंद. अहो, तुमच्या अनुभवांचे किस्से तर काय पोलीस खात्यात आजही गाजतायत. खरंच मला तुमचा सुद्धा अभिमान आहे, कारण तुम्ही टीम तारिणीचा एक भाग आहात. आणि तुम्हा दोघांबद्दल काय बोलावं, पोलीस खात्यात नसून सुद्धा ही टीम जॉईन केलीत. कत्री, चहाची टपरी चालवता चालवता टीम तारिणीचे कान, नाक आणि डोळे बनलायस तू खबरी म्हणून. आणि टेक्नो यंग बॉय, एवढा शिकला, अगदी परदेशामध्ये जाऊन शिकून आलास. एवढी पगाराची नोकरी सोडलीस केवळ देशसेवेसाठी. मला खरंच खरंच अभिमान आहे तुम्हा सगळ्यांचा. सर, आम्ही पोलीस नसलो तरी बॉस सोबत काम करताना आम्हाला पोलीस असल्यासारखंच वाटतं. अँड वी फील प्राऊड ऑफ इट. हो सर. आय एम ऑल्सो प्राऊड ऑफ यू. आणि माझी खात्री आहे की प्रत्येक मिशन सारखंच हे मिशन सुद्धा तुम्ही सक्सेसफुल कराल. सर, आम्ही तुमच्या विश्वासाला गालबोट लागू देणार नाही. ही केस आम्ही स्पेशल क्राईम युनिट म्हणून नाही, तर आमच्या आया बहिणींसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी, त्यांच्या आई वडिलांसाठी सॉल्व्ह करू. सर, ऐन नवरात्रीमध्ये आया बहिणींना किडनॅप केलं गेलंय आणि हा एक अन्याय. आणि टीम तारिणी हा अन्याय सहन करणार नाही. बरोबर आहे टीम? टीम तारिणी,